तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वर्णेश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा पाठ आहे 4था. तर आता आम्ही आलेलो आहे मुघल गार्डनजवळ. तर पवनने एक बोर्ड वाचला की तिथे लिहिलं होतं की आतमध्ये वेपन्स नॉट अलाउड सर्वांना. तर पवन बोलतो, अरे आम्ही थोडी ना वेपन सर्व वापरतो, पण काय करणार, काश्मीर आहे, आपल्याकडे नसेल पण दुसरे कुणाकडे असेल. तर तुम्ही बघू शकता सुंदर असं गार्डन. ही आपली मावशी फोटोशूट भरपूर झालेली आहे. आणि मामी काय बोलते बघा. मस्त 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 एकदम मस्त आहे. खूपच छान आहेत गार्डन. गुलाब तर मस्तच आहेत एकदम. त्यासाठी इथंच राहावं. घेऊ पण शकता तुम्ही विकत. विकत नाही, मला ते झाडावरच छान दिसतं. गाइस खरंच हे भारी आहे मुघल गार्डन. सोनपरी, ए सोनपरी. आणि बघू शकता गार्डन किती सुंदर आहे, किती मस्त आहे. आणि सगळीकडे फुलं आणि झाडं आहे. असं सुंदर गार्डन, सुंदर वातावरण, सुंदर ऑक्सिजन. बघू शकता हे मुघलांचं गार्डन किती सुंदर आहे. जसं संजू सॅमसंगचं गाणं गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, तशी इथे गुलाब, फुलं सर्वच इथे आहे. सर्व प्रकारची फुलं इथे आहे, तुम्हाला बघायला भेटतील. सगळे इथे फोटोशूट बघा तुम्ही. आणि आपला पवन आज खुश दिसत आहे. नाहीतर बाकीचे दिवस त्याला एकदम काय बोलणार, कली अंगात आलेला त्याच्या. कली युगे युगे कलियुगे. तर बघू शकता आता आम्ही आलेलो आहे इथे काश्मीर की कली. हा ड्रेस बघा तुम्ही. तुम्हाला 100 रुपयात हा ड्रेस भेटेल. 100 रुपये फक्त एक फ़ोटो काढायला. पण तुम्हाला फोटोग्राफर म्हणेल एक फ़ोटो से क्या होता है, अरे आ जाओ, इतने टाइम से यहाँ पर कश्मीर कब आप आते हो, निकालो 20 फ़ोटो निकालो, एक अल्बम बना लो, 10 फ़ोटो निकालो, 20 निकालो, एक से क्या होगा, असे तुम्हाला कन्व्हिन्स करतील आणि तुम्हाला 20 फ़ोटो काढायला लावतील. तर आम्ही सुद्धा काढलेले आहे 10 फ़ोटो. तर बघू शकता आमचे हे फ़ोटो 10 फ़ोटो आम्ही काढले. तुम्हाला पण काढायला लावतील फक्त एक फ़ोटो. नाहीतर त्यांचं तोंड असं होईल वाकडं, मग तुम्ही काय करणार, त्यांच्यावर दया करून पण काढणार. पण ही काश्मीरचे लोक आपल्यावर दया करत नाही. आपण भले त्यांच्यावर दया केली. तर बघू शकता आम्ही ड्रेस वगैरे घातलेल्या तर परत काढत आहे. आमचं झालेलं आहे सर्व फोटोशूट वगैरे. आणि हा माझी टोपी काढायला आलेला होता, पण इंट्रोडक्शन त्याचं देत होतो आम्ही. पण आवाज जास्त येत होता, चिव चिव चाव चाव, म्हणून आम्ही आवाज तो घेतला नाही. तर सर्वांची फोटोशूट वगैरे मस्त झालेले. आणि आम्ही आता आलेलो आहे ते म्हणजे द चिन्नर. बघू शकता हे झाड आहे ना, ते 380 वर्ष पुराणं आहे. आणि या झाडाला मिठी मारली तर सर्व इच्छा पुरी होतात असे ते लोक म्हणतात. तर मी पण मिठी मारतो आहे. तर हे झाड बघा तुम्ही. आणि जर तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ स्टॉप करून ते वाचा. आणि मी तर बोलत असेल की जो हा व्हिडिओ बघत असेल त्या सर्वांच्या इच्छा, मनोकामना, जे काही अडथळे असतील ते सर्व दूर हो आणि सगळे सुखात राहो, आनंदात राहा. आणि आता तुम्ही बघू शकता ही आमची सानू, माझी सोनपरी, आणि तिचा लाडका भावजी. आता आम्ही दोघं एकत्रच आहे. खूप भरपूर मजा केली. या गार्डनची आम्ही मजासुद्धा घेतलेली आहे. सगळीकडे एकदम सुंदरता आहे, सुंदर एकदम. फोटो पण इथे सुंदर येतील, तुम्ही बघू शकता. आणि आपला पवन आपला आता इंट्रोडक्शन देत होता की आता काय बोलणार. पवनचं मूड झालं परत ऑफ, कारण की त्याला मला वाटते की जेवण इकडचं आवडलं नाही. तर अन्नपूर्णाचा अपमान न करता मी तर जेवण खाल्लं. आता आवडो या ना आवडो, आता घराच्या बाहेर आपण आलो तर टेस्ट आपल्याला वेगळीच लागेल. पण इथे लोक आहे ना, ती सर्व इथे बिमार झालेली होती. म्हणजे थोडंसं काय त्यांना विकनेस आलं, कोण उलट्या करत होते, कोणाचं काय फिवर आला. तर सर्व जेवणावर बोलत होते की जेवण बरोबर नाही त्याच्यामुळे. तर आता काय जेवणाचा दोष आहे की माहिती ना. तर जेवण तर अन्नपूर्णाचा आपण अपमान नाही करत. तर मला तर वाटते पाणी इथे थंडी आहे ना, तर लोक पाणी भरपूर कमी प्यायचे. कारण की ट्रॅव्हल आमचं इतकं व्हायचं की आता पाणी जास्त पिलं तर तुम्हाला माहिती आहे काय येणार, मग नदी सोडायला लागेल आपल्याला. ते कुठे आम्हाला ऑप्शन जास्त भेटायचे ना, म्हणून लोक पाणी कमी प्यायचे. आणि पाणी कमी पिल्यामुळे लोक पडलेली होती आजारी. तर सर्वांना वाटते की जेवणाचा काय दोष असेल. तर जाऊ दे, गेलं संपलं. आता व्हिडिओ आमचे बघत राहतो. तर आता शालीमार गार्डन पण बघून झालेलं आहे. शालीमार गार्डन मध्ये आलोय. सेम मुघल गार्डन आहे का, काय डिफरन्स नाही. मुघल गार्डन मध्ये तरी फुल दिसत होते फ्लावरचे, पण इथे काहीच नाही आहे. पण तरी एक शांतता, संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळचा टाइम, आणि खूप शांतता वाटली. आणि आम्ही तिथे झोपलेलो तर गवत वगैरे. तर आमचं मुघल आणि शालीमार गार्डन एकदम व्यवस्थित फिरून झालेलं आहे. आणि जिथे तिथे दुकान भेटते तिथे आपण थोडीशी शॉपिंग करत आहे. आता बायकोसोबत आहे तर तुम्हाला काही सांगायची गरज पडली नाही पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं माहीत असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ कसा आला. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.